आणि तो घाबरलेला असा खूप चिडलेला आहे। जागा आहे ना बार फिराय नाही का? हाय 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 मराठीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा। आणि हा घाबरून फन काढलाय। आणि फन काढला तेव्हा कसं वाटतं की लोकांना की बाबा लय मोठा साप आहे आणि साप बदला घेतो किंवा त्याच्या डोक्यावर नागमणी असतो। ही सगळं अंधश्रद्धा आहे, रियालिटीमध्ये असं काही नाही। आणि हा विषारी आहे। आता इथं तुमच्या इथं बाग आहे, आडगळीचं सामान आहे, त्याच्यामुळे तो मातीत शिरला होता आणि त्याच्या बॅक साईडला तुम्हाला दिसेल की तो चष्म्यासारखी डिझायनिंग, त्याच्यामुळे याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा बी म्हटलं जातं। जर एखाद्या शत्रूनं महागून जर हल्ला केला तर त्याला असं वाटतं की बाबा तो माझ्याकडे बघत आहे, त्याच्यामुळं निसर्गानं त्याला तसं कलर दिलेला आहे आणि त्याच्यापासून त्याची संरक्षण होतं। केस जर सापाला कोणी मारलं तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1970 नुसार गुन्हा दाखल होतो, त्याच्यावर जामीन नाही। तर हा विषारी आहे, जवळपास 7 फुटापर्यंत हा साप होतो आणि तो घाबरलेला असा खूप चिडलेला आहे आणि आपल्यापर्यंत येणार नाही, कारण माझ्यामध्ये आणि त्या सापामध्ये डिस्टन्स आहे, जेणेकरून त्याची बाईट माझ्यापर्यंत येणार नाही। आणि हा विषारी आहे, जवळपास 7 फुटापर्यंत हा साप वाढू शकतो आणि तो घाबरून फन काढलेला आहे। आणि जर इनकेस ह्याची बाईट झाली तर कुठलंही प्रायव्हेटला जायचं नाही, झाडपूक तंत्रमंत्र जादूटो नाही, जर विश्वास ठेवायचा नाही। जर ह्याची बाईट झाली सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं तरच माणसाचा जीव वाचू शकतो।